रामकृष्ण हरी माऊली देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मनापासून। आज आपण जाणार आहे कांदे उपटायला जाणार। कांद्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी। कांदे उपटले घरी घेऊन येताना आणि त्याच्याबरोबर तुमचे तानाप्पा तिथं दोडक्याच्या यालासाठी मांडव करत आहेत, तुम्हाला दाखवतो मित्रांनो। चला जाऊया आपण तानाप्पा। मित्रांनो बघू शकता आज आमचं कांदे काढायचं चाललं ते शिवारातले। अशा रीतीने या गटूळ घरात टाकून आली आणि काय दुसरं गटूळ भरून ठेवले। हे कांदे घ्यायचं आहे, ती मंडळी आमच्या काही कांदे तुटत्या। कांदे उपटून झालं ते आमचं आणि आता कांदे घेऊन निघालो घरी। राहिलेले शेवटचं काही घाण कांद्यातली काढून बाहेर टाकून राहिलेलं आहे का त्या शेवटचं गटूळ घेऊन जायचं घरी, म्हणजे एक काम झालं। परत शेळ्या सोडायच्या आहेत मला। माझ्या मग बराच उद्योग असतो, पण करायचं काय आता, हे उद्योग करायलाच पाहिजे। हे नाही करणार तर मग कोण करणार आपलं। तर चला मित्रांनो कांदा भरतो, ठिका बांधतो आणि ही माझी बघा ती पुढं ती जसं दिसत असेल तुम्हाला माझी रॉयली आहे। रॉयली आहे रॉयली आणि काही आमच्या अक्का बसल्या आणि काही तानाप्पा आमचं इकडे हिंडतंय रस्त्यानं। ते दिसते का आमची माऊली आहे ती तानाजी माऊली। आज त्यांचं याल तडवायचं चालत आहे ना का? कशाची याल आहे ती? हे दोडक्याची याल आहे ती, त्याचं काकडी मिक्स काकडी मिक्स आहे ना का? ही आमची अक्का आहे बघा बांगल त्या, हे काकडी दोडका मिक्स आहे त्याच्यात आणि घाण काढायची चालल्या वावरातली। आणि आमचं पाणी पिते ते ताना बापू। तर पाणी तर द्या देवा, कमीत कमी पाणी पिऊ द्या राव, ताण लागलेलं आहे जोरात। पाणी इरिगेशनचं का आपल्या विहिरीचं असू द्या कशाचं। चिरंजी कुठे गेला? अरे आंब्या खाल्लं बाहेर दिसनाच। हा चिरंजीव बघितला काय बघा, असं आंब्या खाली ते तुम्हाला दिसणारच नाही। तो काही त्याचा गावताचा आणि त्याचा शर्ट एक कलरचा आहे, त्यामुळे ते दिसणार नाही तुम्हाला। आता झाले बांधाबांधी झाले, येऊ का ताना बापू? जातो चला। आमचा चिरंजीव कुठवर आंघोळीला गेलाय बघायला पाहिजे। चला मित्रांनो शकता तुम्ही हे पाणी असं शेतीला लावलेलं आहे आणि अशा रीतीने शेतीला हे मक्यान केले। मकाला पाणी पाजलं जातं, मकाला इसनी पाणी पाजलं आमच्याकडे। अशा इरिगेशनची सिस्टीम आहे, बघू शकता यातनं पाणीच पाणी आहे सगळीकडे। आणि आमचा आज चिरंजीव आला अकरा, त्यामुळे आम्हाला लवकर घरी जायचं आहे। आणि अजून चिरंजीव जेवला, मी पण आंघोळ केली आणि जेवलो आणि मग रानात आलो। तिकडलं पाणी पाजून झालं आमचं आणि आत्ताचं हे पाणी पाजून जाणार आम्ही आता घरी डायरेक्ट, आणि घरी घेऊन डायरेक्ट जाणार आहे आता शेरडांच्याकडे। चला मित्रांनो आम्ही केस बाटत आमचं सकाळी दाखवलेलं तिथले आणलेलं कांदा असं पसरून टेकले ते, आणि आता कांदा सुकू देणार चांगलं। 2 दिवस त्यांची माती झडू देणार आणि मग माती झाडल्यानंतर त्यांच्या जुंबड्या बांधायच्या आणि इथं वरती वळलेला अशा टांगायच्या, नाहीतर बांबू बांधायचं आहे। बांबू बांधून त्याच्यावर ह्या जुंबड्या टांगून आणि जे कांड तुटली ती ते खाली खाण्यासाठी वापरासाठी घ्यायचे आणि ते झाडल्यानंतर या टांगून ठेवायच्या आणि त्याचं जुंबडं बांधायचं। जुंबडं बांधून झालं की मग आमच्या मागचं काम संपलं। हे कांद्याचं जे काम आहे ना हे संपलं। मग दुसरं काय काम असेल ते बघायचं, त्याच्यानंतर जायचं। आता ते मक्यानं उगवलेलं आहे, त्या थोडं ते मोड आलेले आहेत, त्याला पण कापून आणायला सुरुवात करायची थोडं मोठं झाल्यानंतर। आणि तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवलेले आणलेले कांदे। मित्रांनो आता मी घराकडे आलेलो आहे, संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत। आता व्हिडिओ संपवण्याची वेळ झाली। हा व्हिडिओ संपवण्याची वेळ मित्रांनो झालेली आहे। या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।